अतिवृष्टीचा सगळ्यात जास्त तडाखा हा राज्यातल्या शेतकऱ्यांना बसला। त्यामुळे आधीच अनेक संकटांनी खचलेला बळीराजा हा आणखी संकटात आला। त्यामुळे सरकारकडनं खरं तर नुकसान भरपाईची अपेक्षा या सगळ्या शेतकऱ्यांना आहे। पण अशातच केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी याच शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलंय। बघूयात हा रिपोर्ट। नुकसान जे झालेलं आहे भरून काढणं शक्यच नाही, हिची आता आपल्याला सवय करावी लागणार आहे। हळूहळू सरकार लोकांना सांगते तुम्ही आम्हाला निवडून दिलेले आहे, आता आमच्याकडनं फार काय अपेक्षा बाळगू नका। अतिवृष्टीनं बळीराजावर काय वेळ आणली आणि हे सांगण्यासाठी ही दृश्य पुरेशी आहेत। मका आडवी झाली, सोयाबीन मातीमोल झालं, फळं काळी पडली। अशा परिस्थितीत शेतकरी मायबाप सरकारकडे मदतीची आस लावून बसलाय। मात्र केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी बळीराजालाच उरफटा सल्ला दिलाय। शेतकऱ्यांनी आता नुकसानीची सवय लावून घ्यावी असं वक्तव्य करत जखमांवर त्यांनी मीठ चोळलंय। नुकसान जे झालेलं आहे ते तेवढं नुकसान तर भरून काढणं शक्यच नाही। आणि आत्ताचं जे तुम्हाला जे नुकसान दिसू लागले ना, हिची आता आपल्याला सवय करावी लागणार आहे। का तर हे वारंवार घडणार आहे। कधी पाऊस जास्त पडून, कधी पाऊस कमी पडून, कधी पाऊस न पडून, कधी तापमान वाढल्यामुळं आणि कधी गारपीट झाल्यामुळं 365 दिवसापैकी 322 दिवस हे शेतकऱ्याला संकटाचे दिवस येणार आहेत। ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। आपण एवढं प्रचंड निसर्गाचं नाश केलेलं आहे, त्याचे भोग आपल्याला भोगावे लागणार आहेत। हे सरकार हात झटकते आणि हे सरकार हात झटकणारं सरकार आहे। शेतकऱ्यांची जबाबदारी कोणी घेऊ इच्छित नाही। आता कृषी आयोगाचे पाशा पटेल यांनी सांगितलेलं आहे, म्हणजे थोडक्यात हळूहळू सरकार लोकांना सांगतंय की तुम्ही आम्हाला निवडून दिलेले आहे, आता आमच्याकडनं फार काय अपेक्षा बाळगू नका। राबराब राबून उभं केलेलं पीक आडवं झाल्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी साठलंय। कष्ट मातीमोल झाल्यानं त्यांच्या काळजाचं पाणी पाणी झालंय। अशा वेळी तातडीनं पंचनामे करून सरकारनं मदत करावी अशी अपेक्षा असते। मात्र सरकार नुकसान भरपाई देऊ शकत नाही असं म्हणत पाशा पटेल यांनी हात झटकलेत। अनेक प्रश्नाची चर्चा सुरू झालेली आहे। आता ज्या पद्धतीचं या पावसामध्ये नुकसान झालेलं आहे, ही नुकसान भरपाई कोण करू शकेल का हो? ही झालेली नुकसान भरपाई शेतकऱ्याची जेवढी नुकसान झालेली आहे तेवढी भरपाई करण्याची क्षमता कोणाची असू शकत नाही। आपण सरकारच्या वतीनं नुकसान भरपाई देत नाही तर आपण मदत करू शकतो। पाशा पटेल शेतकरी नेते आहेत। केंद्रीय कृषी मूल्य आयोगावर, राज्य कृषी मूल्य आयोगावर त्यांनी काम केलेलं आहे। शेतकरी या सगळ्या नुकसानीची सवय लावायला तयार आहे, परंतु या सरकारने स्वामीनाथन आयोग लागू केला पाहिजे। या सरकारने शेतमालाला योग्य भाव दिला पाहिजे। शेतकरी काहीच मागत नाही। जर शेतमालाला योग्य भाव मिळाला ना तर शेतकरी या सगळ्या नुकसानीला सुद्धा सामोरं जाण्याची धमक शेतकऱ्यांच्या मनगटात आहे। अतिवृष्टीनं राज्यातील लाखो शेतकऱ्यांची पुरती दैना केली आहे। सुमारे 20 लाखांहून अधिक एकरवरील शेतमालाचं नुकसान झालंय। नांदेड जिल्ह्यात 7,14,000 एकर शेतपिकांचं नुकसान झालंय। वाशिम जिल्ह्यात 4,11,000 एकर शेतपिकाचं नुकसान झालंय। यवतमाळमध्ये 2,78,000 एकर शेतपिकांचं नुकसान झालंय। बुलढाण्यात 1,83,000 एकर शेतपिकांचं नुकसान झालंय। अकोल्यामध्ये 1,79,000 एकर शेतपिकांचं नुकसान झालंय। सोलापुरात 1,24,000 एकर शेतपिकांचं नुकसान झालंय। कितीतरी राजकारण करू नये, प्रत्येक वेळेस राजकारण करू नये। निसर्गावर आलेलं, पृथ्वीवर मानव जातीच्या समोर जे आलेलं संकट आहे त्या संकटाला खूप मोठ्या पद्धतीने समोर जावं लागणार आहे। कष्टानं पिकवलेलं सोनं मातीमोल झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। अशा कठीण समयी सत्ताधाऱ्यांनी त्यांना धीर द्यायचा असतो, पुन्हा उभा राहण्यासाठी मदतीचा हात द्यायचा असतो। मात्र शेतकरी चळवळीतून आलेल्या पाशा पटेलांची मातीशी असलेली नाळ तुटली आहे का? सत्तेच्या बाकावर असल्यानं पाशा पटेलांना बळीराजाचा विसर पडलाय का? हा सवाल उपस्थित होतोय।
रहीम शेख, पुढारी न्यूज, धाराशिव.